नमस्कार मंडळी. आज आपण पुणे येथे झालेल्या कृषी प्रदर्शनाला आज भेट दिली. तर नेहमीपेक्षा यंदा ही गर्दी जास्तच होती आणि इथं लोक आणि शेतकरी खूप आले होते बघण्यासाठी. तर इथं आपण गेल्यानंतर ना इथं तिकीट काउंटर होते. तिकीट काउंटरवर लोकांनी गर्दी केली होती तिकीट काढण्यासाठी आणि यंदा ही तिकीट जास्तच होती. त्याच्यानंतर ना इथं आपण आत गेल्यानंतर ना तिथं जे एनर्जी लिमिटेड कंपनीचे सोलर पंप होते, जे की गव्हर्नमेंटच्या सबसिडी अंडर पण येतात. तुम्ही पाहू शकता की एक पंप पण होता, त्यांनी प्रात्यक्षिकसाठी लावलेला होता. त्यानंतर ना आपण विविध कंपन्यांचे इथे सोलर पंप होते, ते आपण बघूयात. तर हा 3 HP पंप होता, जो सोलर ऑपरेटेड होता आणि यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही ते पाहू शकता. दूध व्यवसाय करण्यासाठी आपल्याला ज्या काही यंत्रसामग्री लागते ते सर्व इथे होत्या. एका कंपनीपासून बनवलेल्या होत्या. तिथे त्यामध्ये असेल दूध काढण्यासाठी आपण मशीन यूज करतो ते सुद्धा आहे इथं. विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट होते जे की आपण वापरतो दूध व्यवसायासाठी. तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर ना आपण नेक्स्ट स्टॉलला भेट दिली. तिथं शेंगदाणा असेल किंवा सूर्यफूल असेल या बियांपासून आपण तेल काढतो. तर ते तेल काढण्याच्या मशीन्स या आहेत. त्या आधुनिक पद्धतीच्या मशीन्स आहेत आणि या मशीन्स वापरून शेंगदाणा असेल, सोयाबीन असेल याच्यापासून आपण तेल निर्मिती करतो. त्याचे एक सॅम्पल होते, एक प्रात्यक्षिक पण आपण बघू शकता इथे. सारे शेंगदाणा आहे आणि ते शेंगदाणे क्रश होतो पूर्णपणे मशीनमध्ये आणि त्याच्यानंतरनं जे काय आहे तेल ते खालच्या बाजूने येते आणि त्यानंतरनं येते रॉ जे मटेरियल असेल ते येते. त्याचे सॅम्पल तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण शेंगदाण्यापासून जी तेलाची निर्मिती केली आहे या मशीनद्वारे. तर इथे तुम्ही सॅम्पलची क्वालिटी पण पाहू शकता. त्यानंतर ना आपण पुढच्या स्टॉलला भेट देणार होतो आणि इथं विविध प्रकारच्या या मशीन्स होत्या तेल निर्मिती करण्यासाठी. आता इथं सूर्यफूल असेल, त्या बिया असतील त्याच्यापासून तेल निर्मिती केली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता जे सूर्यफुलाच्या बिया आहेत त्याच्यापासून हे तेलाची निर्मिती केली आहे. त्यानंतर ना आपण इथं विविध प्रकारच्या हॉर्स पॉवरनुसार ज्या मशीन्स होत्या, ज्या आपण त्याला HP म्हणतो. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स होत्या त्यांच्या क्षमतेनुसार. तर ही व्हाईट कंपनीची मशीन्स होती, तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर इथं बघू शकता ह्या हॉरिझॉन्टल मशीन होत्या, काही व्हर्टिकल मशीन्स होत्या इथे आणि इथून हे सॅम्पल आहेत ज्या विविध प्रकारच्या सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, शेंगदाणा असेल त्यापासून बनवलेल्या. त्यानंतर इथं आल्यानंतर ना आपण विविध प्रकारच्या ज्या आपण हळद किंवा ह्याच्यासाठी आपण मशीन असो त्या होत्या. त्यानंतर इथं पिठाची गिरण होती, जे आपण घरघंटी त्याला म्हणतो. तर इथं हळदीपासून हळद तयार करण्यासाठी हळकुंडे होते, तर त्याच्यापासून आपण हळद तयार करतो. इथं आपण बघू शकता घरघंटा जी मशीन असते आपण किंवा आपण पिठाची गिरण त्याला म्हणतो, तर त्या होत्या. त्यानंतर लाकडी तेलापासून घाणा हा त्यासाठी ही मशीन होती. आधुनिक पद्धतीच्या आणि मॉडर्न पद्धतीच्या इथे पिठाच्या गिरण्स होत्या, तुम्ही इथं पाहू शकता. कमी हॉर्स पॉवरपासून त्या मोठ्या हॉर्स पॉवरपर्यंत. त्यानंतर इथे विविध प्रकारचे स्टॉल होते. इथं इरिगेशन सिस्टीम जे आपण यूज करतो शेतामध्ये त्यासाठी जे लागणारे साहित्य असतील. इथं हा ड्रोनचा सेक्शन होता. हा ड्रोन हवामान नियंत्रणासाठी आपण यूज करतो. हे विविध प्रकारच्या कंपनीचे ड्रोन्स होते. त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलला भेट दिली. तिथं आपण दुग्ध जे काही यूज करतो तर त्या मशीन्स होत्या इथे. विविध प्रकारच्या कंपन्यांच्या मशीन्स आहेत तिथे, तुम्ही इथे स्टॉलवर बघू शकता. कृषी प्रदर्शनामध्ये बघण्यासाठी खूप काही होतं. विविध प्रकारच्या कंपनी ज्या आहेत, ज्या नामवंत कंपनी असतील किंवा आता नवीन मार्केटमध्ये आलेल्या असतील कंपनी त्या होत्या. गाई बैलासाठी म्हशीसाठी आपण जे काही मॅट वापरतो ते इथं त्याचे प्राइसिंगसुद्धा आहे आणि सह्याद्री ॲग्रो एक कंपनीच आहे, कडबाकुटी मशीन बहुतेक. त्याची आपण प्राईस पण बघू शकता.
त्यानंतर बाहेरच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ट्रॅक्टर्स होते, वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर्स होते. त्याच्यामुळे त्यांची हॉर्स पॉवर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्या होत्या तिथं. इथे एक बाहेरच्या बाजूला बेकेटी कंपनीच्या टायरच्या होते. त्यानंतर इथं आपण जे काही बियाणे वापरतो तिथे बियाण्याचे पूर्णपणे स्टॉल लावलेले होते. विविध देशी असतील विदेशी असतील जे काही बियाणे असतील ते इथे होते. इथं आपण रोपवाटिका बघू शकतो. त्यानंतर बाहेरच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर्स होते इथे. तर इथं भरपूर शेतकऱ्यांनी गर्दी केलेली होती. इथं वेगवेगळ्या हॉर्स पॉवरपासून ट्रॅक्टर होते. इथं आपण जे ट्रॅक्टरला जो रोटर असेल, पलटी यंत्रणा असेल तिथं होत्या. ते जे आपण त्यांच्या क्षमतेनुसार व ताकदीनुसार होत्या. त्यांची प्राइसिंगसुद्धा होती इथे, तुम्ही पाहू शकता. ही नांगर असेल हे सोनालिका कंपनीचे होते. त्यानंतर बाहेरच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर आपण तिथं पाहू शकतो लोक गर्दी करतात फोटो काढण्यासाठी विशेष. त्यानंतर आपण पंजाब हरियाणासारख्या राज्यांमध्ये जे काही मोठे हार्वेस्टर असतात ते इथं होते, जे गहू काढण्यासाठी यूज केले जातात मोठ्या प्रमाणात. त्यासाठी जे काही छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असतील किंवा मोठे हार्वेस्टर असतील ते इथं होते. त्यासाठी आपण बघू शकता इथे. त्यानंतर आपण मळणी मशीन म्हणतो की साधारणपणे, पण ही जी मळणी मशीन होती ती थोडी मोठी होती. त्यानंतर इथे आपण बघू शकतो गहू काढण्यासाठी जी मशीन असते, आपण बेसिकली भरपूर हे बघतो आपण पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केली जाते. त्यानंतर इथं पूर्णपणे तो सेक्शन होता. त्यानंतर इथे जे आपण शेतीसाठी यूज करतो, पेरणी यंत्र असेल किंवा रोटर्स असतील किंवा नांगर असतील ते इथं होते. रोटरची इथं तुम्ही प्राईस पण बघू शकता. मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरसाठी आपण जे काही यंत्रसामग्री वापरतो त्या सर्व इथे होत्या. बऱ्यापैकी शेती अवजारे असतील किंवा यांना गव्हर्नमेंटची सबसिडी असते, तर तुम्ही वेबसाईटला भेट देऊन तुम्ही बघू शकता. तुम्ही ती माहिती त्यांच्या वेबसाईटवरून घेऊ शकता. त्यानंतर त्यानंतर या हरियाणामध्ये पंजाबमध्ये ज्या मशीन्स आहेत मोठ्या प्रमाणात यूज करतात किंवा वापरतात ते इथं होते. तिथे शाळेतील विद्यार्थीसुद्धा भेट देण्यासाठी आले होते. हा हार्वेस्टर आहे जो आपण गहू काढण्यासाठी यूज करतो. हे असतील. त्यानंतर हा ड्रोनचं सेक्शन होता जे आपण फवारण्यासाठी यूज करतो. फळबागा असेल त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरतो. तिथं आपण जे कुक्कुटपालन करण्यासाठी जे काही आपण यंत्रसामग्री असते ते यूज करतो ती इथं होती.